दरम्यान गिरणी कामगार घराच्या प्रश्नांवरून मोर्चा काढणार आहेत। मुंबईसह महाराष्ट्रातील 14 कामगार संघटनांच्या गिरणी कामगार संयुक्त लढा समितीच्या वतीनं आज सकाळी 11 वाजता भायखळा ते राणीबाग ते विधान भवनापर्यंत कामगारांचा धडक लॉंग मार्च आयोजित करण्यात आलाय। गिरणी कामगारांचा मोर्चा हा आझाद मैदानातच होईल। सर्व गिरणी कामगार थेट आझाद मैदानातच मोर्चासाठी उपस्थित राहतील। तर उद्धव ठाकरे दुपारी 12 वाजता या मोर्चात सहभागी होणार आहेत। त्याचबरोबर मनसे नेते बाळा नांदगावकर सुद्धा गिरणी कामगारांच्या मोर्चासाठी उपस्थित राहणार आहेत। दरम्यान देशभरात 25 कोटींहून अधिक कर्मचारी देशव्यापी संपावर जाणार आहेत। केंद्र सरकारच्या शेतकरी, किसान आणि राष्ट्रविरोधी धोरणांच्या विरोधात 10 केंद्रीय कामगार संघटना आणि त्यांच्या सहकारी संस्थांनी हा भारत बंद पुकारलाय। बँकिंग, विमा, कोळसा, खाणकाम, रस्ते, बांधकाम आणि इतर अनेक क्षेत्रातील कर्मचारी या संपात सहभागी होणार आहेत। त्यामुळे देशातील अत्यावश्यक सेवा ठप्प होण्याची शक्यता आहे। तर देशभरातील 25 कोटींहून अधिक कर्मचारी यांनी भारत बंदची हाक दिली आहे आणि याचा परिणाम संपूर्ण देशावर आता जाणवणार आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी रामराजे शिंदे आहेत। रामराजे, कामगार संघटनांनी जवळपास 25 कोटींहून अधिक कर्मचारी देशव्यापी संपावर जाणार आहेत। या संपाचा परिणाम सध्या कसा दिसून येतोय? नक्की याचा परिणाम विमान सेवेवर दिसणार आहे, त्याचबरोबर टपालवर दिसणार आहे, वाहतुकीवर सुद्धा याचा परिणाम दिसणार आहे, आरोग्य व्यवस्थेवर याचा परिणाम दिसणार आहे। त्यामुळे तत्कालीन आणि इमर्जन्सी वाढ जो आहे तो सुरू ठेवावा लागणार आहे। कारण बंद जो आहे तो पुकारण्यात आलेला आहे। 4 लेबल कोड असतील, त्याचबरोबर आंदोलनाचे, निदर्शनाचे आणि याचे अधिकार जे आहेत ते कुठेतरी काढून घेतलेले आहेत कर्मचाऱ्यांचे। त्यामुळे त्या संदर्भात असतील, रोजगार आहेत, नोकऱ्या आहेत, या सर्वच मुद्द्यावर या कामगारांनी बंद पुकारलेला आहे आणि म्हणूनच वाहतुकीवर सुद्धा याचा परिणाम मोठ्या प्रमाणावर झाल्याचं आपल्याला दिसून येतं। यामध्ये केंद्रीय ज्या संघटना आहेत, महत्वाच्या 10 संघटना ज्या आहेत त्या सुद्धा उतरलेल्या आहेत आणि त्याचबरोबर खाजगीकरण जे आहे, खाजगी सुद्धा संस्था जे आहेत ते यामध्ये सुद्धा उतरलेले आहेत। त्यामुळे रुग्णालय असतील किंवा इतर सर्व क्षेत्र जे आहेत ते अफेक्ट होणार आहे। 25 कोटीहून अधिक सुद्धा याच्यामध्ये सहकारी संस्था सुद्धा जे आहेत त्या सुद्धा यामध्ये बंद असणार आहेत। त्यामुळे ठिकठिकाणी याचा परिणाम होणार असल्याचं दिसून येतं। निश्चितच रामराजे, त्यामुळे कुठे काही तणावपूर्ण घटना काही दिसून येतात का, किंवा त्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्त कशा प्रकारे ठेवण्यात आलेला आहे? बंदोबस्त चांगला ठेवण्यात आलेला आहे, कारण वाहतूक कोंडीमुळं त्याचबरोबर इतर काही घटनेमुळं कोणताही आक्रोश उद्भवू नये, कुठेही तोडफोड होऊ नये, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होऊ नये याची काळजी घेण्यात आलेली आहे। त्यामुळे राजधानी दिल्लीसह अनेक ठिकाणी याची काळजी घेण्यात आलेली आहे। निश्चितच धन्यवाद रामराजे, आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर आज देशव्यापी संप पुकारण्यात आलाय। भारत बंदला समर्थन देणाऱ्या प्रमुख संघटना आपण पाहूयात। ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस अर्थात AITUC, इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस INTUC, सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स CITU, तर हिंद मजदूर सभा अर्थात HMS, सेल्फ एम्प्लॉयड वुमेन्स असोसिएशन SCWA, युनाइटेड ट्रेड युनियन काँग्रेस UTUC, लेबर प्रोग्रेसिव्ह फेडरेशन अर्थात LPF, तर संयुक्त किसान मोर्चा आणि इतर शेतकरी संघटना यांनी देखील भारत बंदला समर्थन दिले आहे। दरम्यान कामगारांच्या मुख्य मागण्या कुठल्या आहेत आपण पाहूया। 4 लेबर कोड्स रद्द करा, कर्मचाऱ्यांना युनियन बनवण्याचा आणि संप करण्याचा हक्क पुन्हा द्या, युवकांसाठी रोजगार निर्मिती, सरकारी रिक्त पदं तत्काळ भरावीत, मनरेगाच्या मजुरीत वाढ करा आणि ती शहरी भागातही लागू करा, सार्वजनिक आरोग्य, शिक्षण आणि नागरी सेवा मजबूत करा,